असं म्हटलं जातं की प्रत्येक ठिकाणी मस्ती चालत नाही. मात्र काही जण याच मस्तीमुळे कसे गोत्यात येतात ते आता आपण पुढे पाहणार आहोत. घटना आहे पुणे शहरातील. मात्र जी घटना घडली आहे त्यातील जो काही वाहन चालक आहे, जो काही मुलगा आहे, तो मात्र केडगाव चौफुला येथील आहे, जे दौंड तालुक्यात आहे. केडगाव चौफुला येथे मोठ्या प्रमाणावर आता ऑटोमोबाईल हब झालेला आहे, विडभट्ट्याही आहे. त्याच्यामुळं ज्या बऱ्याच लोकांनी वाहने घेतलेली आहेत, व्यावसायिक वाहने घेतलेली आहेत, त्याच्यामुळं काही जण काय करतात, अल्पवयीन मुलं सुद्धा वाहनांवर ड्रायव्हर म्हणून ठेवतात आणि त्यांच्याकडून जे काही घडतं त्याच्यानंतर मात्र याचा मनस्ताप या मालकांना सुद्धा सहन करावा लागतो. अशीच घटना काल पुण्यामध्ये घडलेली आहे. तर झालं असं की एक वाहन चालक मुलगा हा अतिशय भरधाव वेगाने, मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने हा थेट 5 ते 6 वाहनांना उडवून हा पुढे निघायला पाहत होता. लोकांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी पोलिसांना फोन केले. त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस सुद्धा रस्त्यावर आले. त्यांनी सुद्धा या वाहन चालकाला अडवायचा प्रयत्न केला. मात्र बेदरकारपणे चालवणारा हा वाहन चालक त्यांचंही ऐकत नव्हता आणि थेट त्यांनी पुढे सुद्धा अनेक वाहनांना धडक दिली आणि पुढे जाऊन एका मोठ्या वाहनाला जाऊन तो चिकटला आणि त्याच्यानंतर ते वाहन थांबलं. मात्र हे सर्व होत असताना नागरिकांचा उद्रेक झाला, प्रवाशांचा उद्रेक झाला आणि या प्रवासी आणि नागरिकांनी मात्र त्याला तेथेच चोप द्यायला सुरुवात केली. कसाबसा या युवकाला पोलिसांनी त्या लोकांच्या तावडीतून सोडवला आणि एका रिक्षामध्ये बसून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तर मित्रांनो, हे निश्चित लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे 4 चाकी, 6 चाकी किंवा 10 चाकी वाहन आहे आणि जर ते तुम्ही अल्पवयीन मुलांना दिलं तर मात्र तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहात. त्याच्यामुळे एकतर जरी तो अल्पवयीन असला किंवा जरी जास्त वयाचा असला तरी तो वाहन व्यवस्थित चालवतो का, त्याला लायसन आहे का, तो व्यवस्थित पद्धतीने वाहन चालवेल का, तो भरधाव पद्धतीने तर चालवत नाही ना, याची सुद्धा दक्षता घेणं त्या मालकांनी गरजेचं आहे. अन्यथा त्याच्यासोबत काय होऊ शकतं हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की लोक त्याला ज्यावेळेस समजवायचा प्रयत्न करत होते ना, त्यावेळेस तो मुलगा आरेरेवी करत होता आणि लोकांना सुद्धा उलटी भाषा करत होता, शिव्या देत होता आतून. त्याच्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आणि त्यांनी त्याला तेथे चोप द्यायला सुरुवात केली. 5 ते 6 वाहने उडवली. पोलिसाच्या सुद्धा अंगावर त्यांनी ते वाहन घातलेले तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. एवढं होऊन सुद्धा तो थांबत नव्हता. त्याच्यामुळे लोकांचा जो पारा चढला आणि लोकांना ते सहन झालं नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याला चोप दिलाय. निश्चितच अशी काही घटना करणे म्हणजे चोप देणे, मारहाण करणे हे चुकीचंच आहे. त्या अशा व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे हे सर्वात उत्तम राहील. मात्र अनेक वेळा काय होतं की कोणीतरी अशा पद्धतीने रिॲक्ट होतं, अशा पद्धतीने काही घटना घडतं
अशा पद्धतीने काहीतरी अपघात करतं आणि त्याच्यामुळे मात्र लोकांचा पारा चढतो आणि त्यांना ते सहन होत नाही आणि त्यामधून मग हे असा चोप देण्याचा प्रकार घडतो. त्याच्यामुळे यापुढे तरी आता केडगाव चौफुल आणि परिसरातील वाहनांचे मालक लोक शहाणे होतील आणि अशा अल्पवयीन मुलांना किंवा ज्यांना गाडी चालवायचं नॉलेजच नाही अशांना वाहन देणार नाहीत, हेच आपण अपेक्षा करू शकतो. सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड.